जी स्वाध्याय अकॅडमीवर स्कोर बुस्टर बॅच लॉन्च केली होती ती 15 ते 16 दिवस झालेली आहे आणि एवढ्या कमी दिवसामध्ये ही बॅच एवढी पॉप्युलर का झाली त्याचे रिझन मी तुम्हाला सांगणार आहे. प्रॅक्टिकल गोष्टी ज्या पण प्रॅक्टिकल गोष्टी असतील त्याच मी तुम्हाला सांगेल. फापट पसारा सांगणार नाही. काय खरं आहे याच्यामधलं सत्यता काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही बॅच जी स्कोर बुस्टर बॅच ही एवढी पॉप्युलर का झाली त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे तलाठी किंवा ह्या सरळ सेवा एक्झाम ज्या होत्या ज्या सरळ सेवेमध्ये होत्या आधीच्या जे पद सरळ सेवेद्वारे भरले जायचे ते पद कशात आलेले आता एमपीएससी मध्ये आलेले. त्यामुळे काय झालेलं आहे का जो सरळ सेवाचा अभ्यास करणारा जे विद्यार्थी होते जो मॉब होता तो काय कुठे आला तो एमपीएससी मध्ये आला. आता ते काही मुलं असे आहे का जे नवीन आहे ज्यांनी एमपीएससी अजून दिलेलीच नाही त्यात ते कॅटेगरी ही पडते. दुसरी कॅटेगरी काय ज्यांनी फक्त सरळ सेवा दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षा दिलेल्या नाही. ठीक आहे ती कॅटेगरी पडते. आणि तिसरी जी कॅटेगरी जे आरटीओची परीक्षा 2017-18 ला दिलेली आणि तेव्हापासून त्यांनी अभ्यास केलेला नाही एमपीएससीचा पुढचे मागचे 6-7 वर्ष कोणते जॉब करताय आणि त्यांना आता एमपीएससी करायची आरटीओ पूर्व परीक्षेसाठी. मग ते जे मुलं जेव्हा भेटायला येताना त्यांना ही स्कोर बुस्टर बॅच का एवढी आवडली का एवढा त्यांचा प्रतिसाद मिळतोय त्या मुलांचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ऍड आल्यानंतर जे 3 महिने भेटले होते त्या 3 महिन्यामध्ये एमपीएससीचा एवढा मोठा सिलेबस कव्हर करणं खूप डिफिकल्ट होता. ठीक आहे खूप डिफिकल्ट होतं. मग या स्कोर बुस्टर मध्ये आम्ही काय देतोय ह्या स्कोर बुस्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं जेवढं गरजेचं आहे ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारते ते सगळे टॉपिक काढून प्रत्येक विषयाचे रिव्हिजन व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून देतोय. ठीक आहे कारण मुलांकडे या 3 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर होणार नाही. सगळे पुस्तक वाचून होणार नाही. ते रिवाइज होणार नाही. यांना असं काहीतरी पाहिजे का जे कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट देईल ते स्कोर बुस्टर मध्ये आम्ही दिले. ठीक आहे मग आता स्कोर बुस्टर का तुम्हाला मी सांगितले तलाठीचे जे नवीन मुलं आहे ज्यांनी सरळ सेवा दिलेल्या आहे जे आरटीओच्या मुलांनी 5-6 वर्षापासून अभ्यास केलेले नाही ते आता एमपीएससी करताय. मग यांनी याला एवढी पसंती का दिली. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपण काय देतोय रिव्हिजन व्हिडिओ देतोय. काय देतोय रिव्हिजन व्हिडिओ देतोय. कोणते रिव्हिजन व्हिडिओ देतोय तर प्रत्येक विषयाचे रिव्हिजन व्हिडिओ आहे. प्रत्येक विषयाचे रिव्हिजन व्हिडिओ म्हणजे काय आता हे रिव्हिजन व्हिडिओ कशा पद्धतीचे असणार का मुलांना आता लिटरली तुम्हाला सांगतो जेव्हापासून लॉन्च केली जेव्हापासून आम्ही नाशिकमध्ये जे मुलांना जे रील टाकले जे पोस्टर दिले त्याच्यावरून जे मुलं येत आहे ते मुलं मागच्या 15 दिवसातून ज्यांनी बॅच घेतलेली त्या मुलांना आता ज्यांनी एमपीसीचा कधी अभ्यास केलेला नव्हता त्यांचे आता प्रश्न सुटायला लागले. टेस्ट सिरीज मध्ये मार्क्स यायला लागलेले. आम्ही काय केलेले आता ते सांगतो का प्रत्येक विषयाचे रिव्हिजन व्हिडिओ म्हणजे काय केलेलं आहे क्वालिटी हा विषय मागच्या 8 वर्षामध्ये गट कला जेवढ्या टॉपिकवर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले ते आयएमपी टॉपिक म्हणजे काय ज्याच्यावर आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो ते महत्वाचे टॉपिक बरोबर. त्या महत्वाच्या टॉपिकची काय केलेली रिव्हिजन व्हिडिओ दिलेली. मुलांना काय सांगितलं एवढीच रिव्हिजन करा तुम्ही पुस्तकं वाचण्याच्या भानगडीत पडू नका कारण पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तुम्ही पुस्तकं वाचून पास नाही होणार. तुम्हाला असं काहीतरी पाहिजे की तुम्ही ते रिव्हाइज करून वारंवार रिव्हाइज करून ते पाठ करायला आणि तेच तुम्हाला परीक्षा लिहिली. मग बघा पॉलिटीला जर 15 प्रश्न विचारले जातात तर आम्ही असे रिव्हिजन व्हिडिओ दिले की ज्याच्यावर मागच्या 8 वर्षाचं अनालिसिस करून ज्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न आहे म्हणजे अशा 11-12 टॉपिक आहे ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न आहे 11 ते 12 टॉपिक ते टॉपिकचे तुम्हाला रिव्हिजन दिली म्हणजे तुमचे ते पॉलिटीचे 11-12 क्वेश्चन तुमचे चुकणार नाही. ठीक आहे असं प्रत्येक विषयाची रिव्हिजन प्रत्येक विषय 5 ते 6 तासामध्ये सायन्स सारखे विषय 8-9 तासामध्ये कव्हर करून दिले म्हणजे अशी 30 ते 35 तासाची बॅच बनणार आहे. फक्त 30 ते 35 तासाचे रिव्हिजन व्हिडिओ देणार आहे जे तुम्ही 25 ऑक्टोबर पर्यंत मल्टिपल टाइम रिवाइज करू शकता. त्याच्यामुळं जे विद्यार्थी आता आरटीओचे 3 मुलं काल आले होते भेटायला ते मुलं काय म्हणा मी 17 पासून म्हणजे आम्ही परीक्षा 17 ला दिली होती आरटीओची तेव्हापासून अभ्यास केला नाही जॉब करतोय. आता पुढच्या 2.5-3 महिन्यामध्ये आम्हाला काय करायचंय तर ही पूर्व परीक्षा पास व्हायची ती बॉर्डर क्रॉस करायची तेव्हा त्यांना स्कोर बुस्टर सांगितलं त्यांनी बघायला सुरुवात पण केली. एका मुलाचा मेसेज पण आला होता का सर क्वालिटीचे 18 व्हिडिओ तुम्ही टाकलेले 7 व्हिडिओच्या नोट्स काढून झाले एका दिवसामध्ये कारण ते 5-5 10-10 मिनिटाचे व्हिडिओ प्रॅक्टिकली तुम्ही जाऊन बघा एकदा स्वाध्याय अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये डेमो व्हिडिओ टाकलेले ते एकदा बघा क्वालिटी बघा त्याची आणि तुम्ही पीओक्यू सोडून बघा तुम्हाला कळेल का काय क्वालिटी देते. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आम्ही काय देतोय ती म्हणजे टेस्ट सिरीज ज्या मुलांना सरळ सेवेचा अभ्यास करण्याची सवय त्यांना ते सरळ सेवेचा 100चा पॅटर्न सोडवण्याची सवय जीके 25 ला रिजनिंग 25 मराठी 25 असेल इंग्लिश 25 असेल ही जी सवयी होती ती एमपीएससी मध्ये वेगळी एमपीएससी मध्ये 80 मार्काला जीके म्हणजे काय जनरल स्टडी आहे इतिहास भूगोल पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स या सगळ्या गोष्टी करंट अफेअर्स मॅथ रिजनिंग हे सगळं त्यामध्ये येतं 20 मार्क मॅथ रिजनिंग. मग यांना
ह्या एमपीएससीची प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही 12 टेस्ट देतोय, ज्या 12 टेस्ट एमपीएससीचा सर्व सिलेबस कव्हर करणार आहे. म्हणजे अशा टेस्ट बनवलेल्या आहेत ज्या टॉपिकवर आयोगाने प्रश्न बनवलेले तो टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे त्या टेस्टच्या द्वारे. अशा 12 टेस्टमधून आम्ही सर्व सिलेबस कव्हर करणार आहे. मुलांनी ते प्रश्न सोडवले, त्याच्यातले काही जर प्रश्न तिकडे रिफ्लेक्ट झाले किंवा एखादी ओळ जरी एखादी फॅक्ट जरी रिफ्लेक्ट झाली तर तो प्रश्न त्यांचा बरोबर आहे. अशा पद्धतीची टेस्ट सिरीज म्हणजे याच्यामुळे काय होईल, तुमचं सिली मिस्टेक होणार नाही. काय सिली मिस्टेक होणार नाही. मॉक टेस्टची प्रॅक्टिस होईल, म्हणजे आयोगाच्या धर्तीवर बनवलेल्या पेपरची प्रॅक्टिस होईल. म्हणजे तुम्हाला आयोगाचा पेपर लय नवीन किंवा लय हार्ड वाटणार नाही. हा एक फॅक्टर आहे. आणि पुढचा एक फॅक्टर आम्ही याच्यामध्ये देतोय तो म्हणजे मेंटरशिप. मेंटरशिपमध्ये आपण काय देतोय, जे मुलं अगदी नवीन आहे, आता आम्हाला जे ऑफलाईनला नाशिकमध्ये जे मुलं जोडले गेलेले, जे मुलं भेटायला येतात त्यांना हे पण माहित नाही कोणतं पुस्तक वाचायचं, कसं वाचायचं, काय काहीच माहित नाही, पूर्ण रॉ मुलं आहे. त्यांना मागच्या 15-20 दिवसापासून गाईड करतोय. त्या मुलांना आता कळायला लागले, ते व्हिडिओ बघताय त्या पुस्तकावर अंडरलाईन करताय असे महत्वाचे टॉपिक. त्यांना शिकवलंय, असं बसून शिकवलंय का बाबांनो असा अभ्यास करा तुम्ही, आम्ही ज्या चुका केल्या होत्या तुम्ही करू नका. तुम्हाला जर कमी वेळेत पास व्हायचं असेल, तुम्हाला हे कळलं पाहिजे काय वाचायचंय आणि कसं वाचायचंय. त्या सगळ्या गोष्टी आहे मेंटरशिपमध्ये. तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही काहीच अभ्यास केलेला नाही, तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत होते आणि एमपीएससीचा आता अभ्यास करताय, किंवा तुमचं आत्ताच ग्रॅज्युएशन झालं आणि तुम्ही एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी तुम्ही खूप म्हणजे सुरू केलेला आहे तुमचा अभ्यास, त्यांच्यासाठी आम्ही गाईड पण करतो, मेंटरशिप पण करतो. मग आता पुढचा जो मुद्दा आहे की कोणत्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली पाहिजे. पहिला मुद्दा, जे मुलं नवीन आहे, ज्यांना काहीच माहित नाही, त्यांना ही पूर्वपरीक्षा पास व्हायची किंवा हे पोस्ट मिळवायची, हे जे आता ऍडव्हर्टाईज एवढी मोठी आलेली ती वाढणार आहे भविष्यामध्ये, तर त्यांनी ही बॅच अवश्य जॉईन करा. कारण फक्त 999 रुपयाला बॅच आहे. किती? फक्त 999 रुपयाची बॅच आहे. तुम्ही लायब्ररीला 1 महिन्याची एवढी फी भरता. 999 मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन एवढं देतोय. ते नाशिकमध्ये त्यांच्यासाठी ऑफलाईन, जे मुलं नाशिकमध्ये नाही, बाहेर अभ्यास करताय, घरी अभ्यास करताय, पुण्यात करताय किंवा तुमच्या गावात कुठेतरी करताय, त्यांना हे 999 मध्ये सगळं रिव्हिजन व्हिडिओ अनलिमिटेड टाइम किती वेळा बघू शकता असे व्हिडिओ दिलेले. क्वालिटी चेक करा. टेस्ट सिरीज दिलेल्या आहे, त्या घरी बसून तुम्ही झेरॉक्स काढून त्या सोडू शकता टाइम लावून. त्या टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन दिलं आहे, त्यांना गायडन्स करण्यासाठी मेंटरशिप ठेवलेली, नंबर दिलेल्या सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला काही अडचण आली असेल, येत असेल तर 95 55 22 15 84 या नंबरवर कॉल करून तुम्ही काही विचारू शकता या बॅच बद्दल. 95 55 22 15 84 हा नंबर आहे. याच्यावर कॉल करून विचारा. स्वाध्याय अकॅडमीच्या ऍपची लिंक दिली डिस्क्रिप्शन मध्ये, ती लिंक मधून ऍप डाउनलोड करा, एकदा ते डेमो बघा, तुम्हाला क्वालिटी कळेल. ठीक आहे, 999 रुपयात काय देतोय. तर मग मी तुम्हाला काय म्हटलो, कोणते मुलं हे घेऊ शकतात, तर बघा, जे नवीन मुलं आहे ते घेऊ शकता. दुसरे जे आरटीओ ची तयारी करताय आणि ज्यांना वेळ कमी भेटतोय, जे एमपीसीचा अभ्यास त्यांनी मागच्या 6-7 वर्षापासून केलेला नाही, त्यांनी 3-4 तास जरी काढले किंवा 3 तास जरी दिवसाचे काढले तरी तुमचे आरामात हे सगळे रिव्हिजन खूप वेळा 4-5 वेळा रिव्हिजन होईल, नोट्स काढून होतील आणि परीक्षेला याच्यातलेच प्रश्न तुम्हाला दिसतील. म्हणजे ह्याच टॉपिकवर आयोग वारंवार प्रश्न विचारतात, कारण तो सिलेबसचा भाग आहे, तो एका चौकटीचा भाग आहे. ठीक आहे, ते करू शकता. आणि जे जुने मुलं आहे, जे वारंवार 3-4 वर्षापासून तयारी करताय, 4-5 मार्कांवर पूर्व जाती, मार्क्स कमी येत आहे, त्या मुलांनी ही बॅच अवश्य करा. कारण याच्यामध्ये तुम्हाला VIMP टॉपिक काढून दिलेले आणि त्याचे रिव्हिजन दिलेली. ठीक आहे, हे सगळे विद्यार्थी तुम्ही स्कोर बुस्टर एकदा बघा. आम्ही पूर्ण बॅच पण आणू शकत होतो, जी दिवसाला म्हणजे एक विषय 50-50 तास शिकू पण शकत होतो. त्याच्यासाठी इन्क्वायऱ्या पण आल्या होत्या, पण आम्ही का नाही आणली, कारण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. तुम्हाला उगाच म्हणायचं ना आम्ही 8-8 तास लेक्चर घ्यायचे ते तुमच्या डोक्यावरून जायचं, त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला आउटपुट कसं जास्त मिळेल आणि तुम्ही पास कसे व्हाल ह्या दृष्टीने ही स्कोर बुस्टर बॅच बनवली. ठीक आहे, तुम्ही एकदा विश्वास ठेवा ह्या बॅचवर आणि एकदा ही बॅच जॉईन करा किंवा याचे डेमो बघा. डेमो बघितला तुम्हाला खूप आवडेल ती बॅच. आता फक्त हिस्ट्री आणि पॉलिटीचे व्हिडिओ टाकलेले, अजून तर बाकीचे व्हिडिओ आम्ही अभ्यास करून ते बनवतोय. मुलांचे जे मुलांनी पहिल्या दिवशी बॅच घेतली त्यांचे दोन्ही बघून झाले, त्यांच्या दुसऱ्या रिव्हिजन चालू आहे आता. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल, तुमच्याकडे वेळ कमी असेल, खूप दिवसापासून अभ्यास करत असाल, तर रिझल्ट येत नसेल, तुम्ही ही बॅच एकदा करा. 999 रुपये एकदा लायब्ररीत न घालता ह्या बॅच मध्ये घाला. ठीक आहे, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आणि तुम्हाला रिझल्ट दिसेल पण जेव्हा पेपर देऊन याल त्यावेळी. ओके, तर अशा पद्धतीची बॅच आहे स्वाध्याय अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. ऍप डाउनलोड करू शकता, लिंक दिलेली. काय अडचण आली तर आमच्या नंबरवर कॉल करा, सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर दिले जाईल. ज्या मुलांना काहीच कळत नाही त्यांनी कॉल करा, त्यांना पूर्ण गाईड केलं जाईल. ओके, चला आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.